दरवर्षी तुम्ही कमाई रुपये लावतात कमाई समजला. या ठिकाणी आता आपली बोट सागर तर स्वच्छतेसाठी चाललेली असाई बघा. नमस्कार, मी विकी पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर वनशक्ती. ही आपण आज 5वी मरीन डेब्रिज क्लीनअप ड्राईव्ह या फेज 2 मधलं ही एक इनिशिएटिव्ह जी आपण नोव्हेंबर 2025मध्ये चालू केली. जो पहिला वर्ष होता तो नोव्हेंबर 2025 ते 26च्या सीझनमध्ये आपण केलं. त्यात जवळपास 2700 किलो मरीन डेब्रिज आपण काढली. त्याचसोबत 700 किलो जवळपास बीचवरनं कचरा गोळा केला आणि तो अविघटनशील कचरा जो आपण आहे तो रिसायकलिंग प्लांटला पाठवण्यात आला होता. ह्या मरीन डेब्रिज क्लीनअप इनिशिएटिव्हसाठी आपल्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष ह्यांचा महत्त्वाचा साथ लाभला. त्याचसोबत मँग्रोव्ह सेल, मालवण नगर परिषद, युथ बीट्स फॉर क्लायमेट चेंज, नीलक्रांती आणि आपले सगळेच लोकल स्कुबा डायव्हर्स आहेत, ज्यांच्याशिवाय ही मरीन डेब्रिज क्लीनअप ड्राईव्ह सक्सेसफुल होणे अशक्य होतं. आपण भरपूर वेळा ऐकतो की एखादं समुद्र किनारा स्वच्छ केला, बीच क्लीनअप केलं, मँग्रोव्ह क्लीनअप केलं, पण बऱ्याच वेळा आपले मनात एक काय म्हणूया की एक निर्माण झालेला आहे की कचरा, प्लास्टिकचा कचरा हा फक्त तरंगतो पाण्यावर आणि पाण्यावर तरंगत राहून तो किनाऱ्याला येऊन लागतो. पण जेव्हा मरीन डेब्रिज क्लीनअप ड्राईव्ह स्टार्ट केली तेव्हा जेव्हा स्कुबा डायव्हर्स समुद्र तळाशी गेले तेव्हा खरं कळलं की हा प्लास्टिकचा कचरा वरती तरंगत नाही आहे, तर त्याचप्रमाणे खालती तळालाही जाऊन साचलेला आहे. तुम्ही याला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की किती प्रमाणात तो कचरा तळाला जाऊन साचलेला आहे. आणि आपल्या या ड्राईव्हजतून आपण एकच प्रयत्न करतो आहे की जे बायोडायव्हर्स कोरल्स आहेत, ज्यासाठी मालवण आणि आपला सिंधुदुर्ग किनारपट्टा प्रसिद्ध आहे, जे कोरल डायव्हर्सिटीसाठी किंवा कोरल रीफ्ससाठी, ते कोरल रीफ्स प्रोटेक्टेड राहावे, त्यांना जे प्लास्टिकपासून किंवा मरीन डेब्रिजपासून जी हानी होते ती कमीत कमी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. कारण की बघायचं झालं की सिंधुदुर्ग किंवा मालवण आपण म्हटलं तर हा पर्यटन क्षेत्र आहे आणि जर पर्यटकांना कोरल्सच्या जागी जर प्लास्टिक दिसलं तर कसं वाटणार आहे. कोरल जिथे आहे तिथे प्लास्टिक नको, तिथे मरीन डेब्रिज नको, हाच आपला ध्येय आहे आणि त्यासाठी आपण ह्या मरीन डेब्रिज क्लीनअप ड्राईव्ह नेहमी सातत्याने चालू ठेवणार आहोत. आता आपले स्कुबा डायव्हर रेडी होत आहेत. हे बघा, या सीझन मधली कितवी आपली असा सागर? पाचवी आपली सागर स्वच्छता मोहीम आहे. ही 5व्या मोहिमेसाठी आपलेच डायव्हर्स इथे रेडी होत आहेत. हे बघा, आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत. जगदीश, किती खोल असताला? डीप किती असताला आतमध्ये? 10 मीटर. पहिलो पॉईंट ह्यो 10 मीटर मारलेलो असा. 10 मीटर खोलीवर या ठिकाणी डायव्हिंग केला जाताला आणि त्या ठिकाणी जो सागर तळाक जो कचरो असतो तो इकडे गोळा केला जातो. त्यासाठी आपण गार्बेज बॅग आणलेले असं. तर डायव्हिंग करताना आम्ही भरपूर वेळा प्रयत्न केला, पण शार्क किंवा जे मनात भीती असते लोकांच्या, शार्क अटॅक केला तर काय होईल, तर तसं काहीच नसतं. कारण शार्क नॉर्मली आपलं डायव्हिंग करताना इथे तरी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत नाही. तर तसं काही घाबरण्याचं कारण नाही. ते शार्कचे काय दिसतच नाही इथे आपल्या इथे.
सर काय झालं माहिती आहे, हे जे आम्ही पहिला कचरा काढला समुद्रातला, हे जे बाहेरचे लोक येतात किंवा इकडचे येतात, ते केरळी लोक येतात, ते काय करतात, पहिले वनस्पती सूरची झाडं असतात ना, ते पूर्ण तोडतात, त्याच्यानंतर बीचवरती आणतात, बीचला त्याला पिशवे भरतात, हे बघा वाळूचे पिशवे भरतात आणि बॉटल 100 ते बॉटल भरतात आणि ही झाडं पण भरपूर असतात, ती खाली सोडतात पाण्यात आणि ह्याचा उपयोग ते कटल माशा मारण्यासाठी करतात. आणि आपलं काम झालं का हे जाग्यावर सोडून देतात, तिथेच सोडतात आणि ते काय करतात, तिथे सोडल्यानंतर त्याची जी वाळू गेली पाण्यात गेली का ती वरती येतात, वरती आणि ते 100 बॉटल उबून जातात आणि ह्याला काय करतात, पूर्ण जाळ्याची कोटर असतात, त्याच्यात टर्टल असतो म्हणजे आपला कासव, तो सुद्धा याला अडकून मरतो, पूर्ण मरतो. आणि हे बाहेरचे लोक आले आहेत सगळे इकडे मालवणला, बाहेरचे, आपले स्थानिक इथे कोण नाही, फक्त स्थानिक काय करतात, त्याचं कमिशन असतं तो स्थानिक खातो फक्त विकून, एवढाच करतात. आणि प्रशासन काय करत नाही, ह्याला प्रशासन काही करत नाही, प्रशासन काही करत नाही, प्रशासन फक्त बघतो आणि जातो. या बीचवर आम्ही केव्हा पण सांगतो लोक, पण ते हे काहीच करत नाही प्रशासन. मित्रांनो या ठिकाणी फ्रेममध्ये पाहता येतो एकेरी धोंडा आहे, याचं नाव एकेरी धोंडा. जवळपास एकही रॉक नसल्यामुळे याला एकेरी धोंडा बोलतात, म्हणजे सिंगल रॉक. तर आता तुम्हाला मी झूम करून दाखवतो. या ठिकाणी सी ईगल आहे, समुद्री गरुड या ठिकाणी आहे वरती बघा. डायव्हर्स या ठिकाणी सर्व किट वगैरे जोडून रेडी झालेले आहेत. या ठिकाणी मित्रांनो पहिला डायव्हर आमचा उतरलेला आहे. दुसरा आहे, तिसरा आहे, 3 डायव्हर्सची बॅच पहिली उतरते समुद्रात. ही बोट आहे, यामध्ये सर्व जो कचरा आहे समुद्रात या ठिकाणी गोळा केला जाणार आहे. ज्या काय वेस्ट असतात तर ह्या बोटीत आम्ही कलेक्ट जमा करतात, मग किनाऱ्या घेऊन जातो. पाण्याखालचा कचरा गोळा करण्यासाठी ह्या आपल्याकडे बॅग आहे. या बॅगमध्ये टाकून कचरा वरती आणला जातो, जेणेकरून पाण्याचा अडथळा होत नाही आणि वजन होत नाही. चाकू नाही हो. चल ओके, चलो स्टार्ट. बॅग खाया Postnet. पाणी क्लिअर नाही घ्या मग गाव म्हणतात. बाजू बंद कर कोणाकडे हो.
ए ह्याच्या उठत जा ना तू खाली आम्ही उरतो हो हो तास सांगतोय ना दुसरा बघता असते 2 लेफ्ट आहेत ना या ठिकाणी फिश नेट मिळालेला आता बघा. हे जिवंत मासे अडकलेले काय? आहे बघा काय भेटलंय. झोपायला आला गो, झोपायला आला तू. आहे ना माझा तो काय आम्ही बी फिट असल्यावरतीच व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. फोटो काढे नंतर स्टाईल सरांका पाठवते. हो पाय दाखवता असं आणि झोपायला आले. हे रेकॉर्ड होतं ना बुश. फोटोचे जरा या ठिकाणी मित्रांनो आपल्या डायव्हर्सनी हे घोषनेट काढलेलं आहे. घोषनेट हा प्रकार का असतो? तुटलेली जाळी असतात ती खडपामध्ये गुरफटून समुद्र तळाशी असतात. हा एक प्रकारचा मृत्यूचा सापळा असतो त्या जलचरांसाठी. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे, त्यानंतर ऑलिव्ह रिडले टर्टल्स अशा प्रकारचे जे जलचर आहेत ते अडकतात आणि त्या ठिकाणी ते मृत्युमुखी पडतात. तर या ठिकाणी आपल्या डायव्हर्सने मोठ्या कष्टाने शोध मोहीम राबवून या सागर तळामध्ये हे तुटलेलं जाळं या ठिकाणी हस्तगत केलेलं आहे. आता आपली समोरची जी बोट आहे ती कलेक्शनची बोट आहे, गार्बेज कलेक्शन. त्या ठिकाणी ते हे करतायत, कलेक्ट करतायत. रोलिंग. आता आमचे ड्रायव्हर्स हे नेट कलेक्ट करतात. ते फिशिंग नेट्स आहे जे मच्छीमारांनी कापून टाकले. म्हणजे जेव्हा मच्छीमारांची जाळी खडकात अडकतात तेव्हा ते आपली जाळी कट करून टाकतात. मग ते त्याला ह्या आमच्या भाषेत काय म्हणतात, घोषनेट म्हणतात. म्हणजे काय, मृत्यूचा सापळा किंवा भूताचे जाळे. आणि त्याच्यात काय होतं, ते तुटलेल्या जाळे असे ठिकठिकाणचे जाळे, रोप्स एकत्र होतात आणि त्यांचं बंडल होतं. मग त्याच्यात काय होतं, छोटे मासे, कुरुल्या असे अडकतात. मग त्यांना खायला मोठे मासे, परत अजून काय अडकलं असेल तर त्या खायला कासवं, असे त्या ह्याच्यात जाळ्यात एन्टँगल्ड होतात. मग ते असा एक कंटिन्युअस मृत्यूचा सापळा तयार होतो.
मग ते न व्हावं म्हणून ही आजची मरीन डेब्रिस क्लीनअप ड्राईव्ह वनशक्ती फाउंडेशन आणि त्यांच्या सहयोगाने युथ बिट्स फॉर एन्व्हायरमेंट म्हणजे आमची संस्था हे त्यांना सपोर्ट करते. आणि आता हे जे क्लीनअप करतोय ते गेल्या वर्षीपासून आता हे दुसरं वर्ष आहे आणि आजची ही 5वी क्लीनअप ड्राईव्ह आहे. थँक्यू. तो वागू जाणा म्हणून आता फोटो व्हिडिओ घेतलात ना, 2 नंबर फोटो पण घेतलं मध्ये थोडेफार. पार्टी कमावून झालं का रे? फोटो घ्यायचा. ये बेमा ये वाव बॉटल लागायची. काही येतं काय करूया ते आता काय राहतं बाटले बाटली दे ते पाणी प्याच दादा. इथे एक बोर्ड हे का दिसतं तरी कडे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता जलक्रीडेचे म्हणजे जे वॉटर स्पोर्ट असतात, स्कुबा, स्नॉर्कलिंग अशा तऱ्हेचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते या ठिकाणी किल्ल्याच्या परिसरामध्ये, किल्ल्याच्या मागे, किल्ल्याच्या बाजूला केले जातात. तर मला याच्यात एक निवेदन करावेसे वाटतं की या जे वॉटर स्पोर्ट चालवतात त्यांची पण एक जबाबदारी आहे की त्यांनी पण सागर स्वच्छता केली पाहिजे. ज्या गार्बेज म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या, तुटलेलं फिश नेट वगैरे जे विरघळत नाही, अविघटनशील पदार्थ जे असतात ते समुद्राच्या तळातून त्यांनी बाहेर काढून स्वच्छ केला पाहिजे. आपला समुद्र ज्याच्यावर आपण पोट भरतो तो स्वच्छ ठेवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपले पर्यटन चालू आहे, म्हणजे जास्त करून मोस्टली सगळे जे येतात बहुते डायव्हिंग, स्कुबा डायव्हिंग सगळ्यात भारी जर आपल्या असा तर आपल्या अधिक वर्ष टिकवचा असतात तर ते आपण सध्या काय बोटवाले असतात ते कोरल टच व्हिडिओ काढतात. कोरल टच व्हिडिओ काढल्यानंतर जी कोरल्स असतात त्याची लाईफ ही कमी होतील, डेथ होतली. कोरल हे पुढच्या पिढीक हे कोरल दिसायचे ना. किती वर्ष लागतं? एक कोरल वर्षात 1 सेंटीमीटर फक्त वाढतात. 1 सेंटीमीटर वर्षात फक्त 1 सेंटीमीटर वाढ. म्हणजे जी आता मोठी कोरल असतात ती लाखो वर्षापूर्वीची असतात. लाखो वर्षापूर्वीची कोरल्स असतात. म्हणजे आपला काय आहेत ना खूप वर्षापूर्वी बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरची पण ते कोरल खूप अगोदरची हे जर आपल्या टिकवचे असतील तर त्याला कोणी टच करू नये. आपण आता सध्या आता काय मार्केटिंग झालेला, मार्केटिंगमुळे बरोबर कॉम्पिटिशन पण वाढलेला असा, पण त्यात दाखवचा हा व्हिडिओ काढूचे नाहीत, त्याका पकडून व्हिडिओ काढूचे नाहीत. आपण जे सोशल मीडियाचे फोटो व्हायरल करण्यासाठी ते हे करतात. व्हायरल करा पण त्याका पण काहीतरी एक लिमिट असतं. आता काय प्रत्येकाची एक या असा लिमिट असं पण आपल्यालाच असं आपण टिकवू काय कस्टमर. सागर तर स्वच्छता मोहीम राबवतो, ही आता 5वी मोहीम आहे. तू काय म्हणू शकतो यांका? ना सगळ्यात चांगली गोष्ट वर्षातनं कमीत कमी महिन्यातनं 1-2 त्यांचे डायव्ह असतात, सगळ्या पॉईंटवर जातात आणि सगळं क्लीन करतात. बॉटल्स म्हणा, प्लॅस्टिक म्हणा, जे काय असतात ते पण सगळं काढतात आणि त्यांची मोहीम एकदम भारी असं. म्हणजे त्यांना पण काहीतरी माहीत आपल्या या चांगल्या राहासाठी काय ना काय करू काय ते करतात. तसे प्रत्येक गाईडान प्रत्येक बोटवर असत ते त्यांनी सगळ्या करू का स्वतः मग त्यांना पण चांगला वाटतात.
या ठिकाणी मित्रांनो फ्रेममध्ये तुम्ही पाहताय. घोषनेट म्हणजे काय प्रकार असतो तर एक भूताचं जाळं. या ठिकाणी सगळे जलचर या अशा प्रकारच्या जाळ्यामध्ये अडकतात. हे खूप ओल्ड आहे. किती जुना असतात रे या? 4-5 महिन्यापूर्वीचं आहे हे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हे घोषनेट आहे. याला भूताचे जाळे असे म्हणतात. भूताचे जाळे कशासाठी म्हणतात की या ठिकाणी हे सागर तळाशी तुटलेली जाळी अशा प्रकारे अडकलेली असतात आणि या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे जलचर येतात. त्याच्यानंतर त्यांना खायला त्याच्यापेक्षा मोठे जलचर, त्याच्यानंतर त्यांना खायला त्याच्यापेक्षा असे अनेक जलचर यामध्ये अडकतात आणि हा मृत्यूचा सापळा बनतो. म्हणून याला घोषनेट असे म्हणतात. असे अनेक जी जाळी तुटलेली आहे ती समुद्र तळाशी अडकलेली असतात. ते आपले या सागरतळ मोहिमेमध्ये आपले जे डायव्हर्स आहेत ते अशा प्रकारची जाळी आहेत ती काढून पूर्णपणे सागरतळ स्वच्छता करतात. अशा प्रकारची आपली या ठिकाणी जी मोहीम आता चालली आहे ही यावर्षीची 5वी मोहीम आहे. अशा तऱ्हेचे अनेक जे मोहीम आहेत ते वनशक्ती असे संघटनेच्या माध्यमातून केली जातात. पन्नास नाही 30-40 खाली आपण बघू शकता इथे हा सी अर्चिन आहे. काटो लागतं ना तिथं लाल माशाचं काढल्या ना वरती चेंज करू की वर येतं याच्यासाठी कपडे वर येतं की चेंज करू? चेंज करू ना तुझे अजून पद्मगड उतरवून देतोय थांब येतात हे प्रेमा बॉटल करून मास्क जरा प्रेमा मास्क ठेव. त्या ठिकाणी मित्रांनो आपण सागरतळ स्वच्छता मोहीम राबवून आता पुन्हा एकदा मालवण जेटीवर आलेलो आहोत.